हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा आहे। या पाठोपाठ गॅसचा देखील तुटवडा निर्माण झालाय। हिंगोली शहरामधल्या भारत गॅस कंपनीच्या पवित्रेश्वर गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली। गॅस एजन्सीमधला आणि गोडाऊनमधला गॅस संपल्यानंतर थेट गॅस कंपनीच्या वाहतूक गाडीमधूनच गॅस सिलेंडर ग्राहकांना काढून दिले जात होते। तर सलग तिसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा कायम असल्याचे चित्र आहे। जिल्ह्यामधल्या अनेक पंपावरती डिझेलचा ठणठणाट झालेला आहे। नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। ज्या पंपावरती डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय। मी सध्या हिंगोली शहरातल्या चौधरी पेट्रोल पंपवर आहे आणि या ठिकाणी आपण बघताय हे शेतकरी येतं, गावामध्ये शेतीच्या मशागतीचे काम सुरू येतं आणि त्यानिमित्त ट्रॅक्टरला लागणारं डिझेल खरेदी करण्यासाठी या पेट्रोल पंपवर दाखल झाले येतं। पेट्रोल पंप मधून ते थेट रस्त्यापर्यंत ही कॅनची रांग, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कॅन या ठिकाणी शेतकरी घेऊन आले आहेत डिझेल खरेदीसाठी। तर ही परिस्थिती जिल्ह्याभरातल्या अनेक पेट्रोल पंपची अशीच आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये डिझेलचा तुटवडा जाणतोय। अनेक पेट्रोल पंपवर डिझेलचा ठणठणाट झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण डिझेलच नाहीये। त्यामुळं अनेक ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती आणि याच डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल पेट्रोलियम कंपन्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये लवकरात लवकर डिझेल पुरवठा करा अशा सूचना सुद्धा त्यांना देण्यात आल्या होत्या। याशिवाय पेट्रोल पंपवर जर 2 नोजल असतील तर एका नोजलवर वाहनांना पेट्रोल द्या आणि फक्त एका नोजलवर शेतकऱ्यांसाठी डिझेल द्या। आता या ठिकाणी बघताय आपण, या ठिकाणी 2000 रुपयाचं प्रत्येक कॅन मध्ये प्रत्येक शेतकऱ्याला डिझेल दिले जाते। काहीसा त्याला लिमिटेशन घालण्यात आले होतं, कारण डिझेलचा तुटवडा जो आहे तो जाणू नये त्यासाठी, परंतु 2000 रुपयाच्या डिझेलमध्ये शेतीची कुठलीही कामं होत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत। त्यामुळं जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपवरचं डिझेल पूर्णपणे संपलेलं आहे। जिथे डिझेल आहे तिथे अशा पद्धतीची गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते। हिंगोली शहरातल्या चौधरी पेट्रोल पंपवरचं हे दृश्य आहे आणि या ठिकाणी वाहनांची आणि डिझेल खरेदी करायला आलेल्या शेतकऱ्यांच्या कॅनची सारखीच गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।